नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, गेली अनेक दिवस गोंधळात असलेली 11वी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अखेर आजपासून सुरुवात झालेली आहे. या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लाभ फॉर्म कसा भरायचा, कॉलेज कसे निवडायचे या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इंटरनेट ब्राउझर ओपन करा. इंटरनेट ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाका 11वी FYJC ॲडमिशन. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल किंवा तुम्ही इकडं 11वी FYJC ॲडमिशन असं जरी सर्च केलं तरी आपल्याला एक नंबरला ही लिंक दिसणार आहे. या लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर ॲडमिशनचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. ॲडमिशनचा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सविस्तरपणे नोंदणी करून घ्यायची आहे, जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला आवश्यक जी कागदपत्र लागणार आहेत ती सर्व कागदपत्र सोबत ठेवायचे आहेत. या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्रामधील असेल तर या ठिकाणी महाराष्ट्राचा घ्यायचा आहे किंवा आउटसाईड महाराष्ट्र असेल तर आउटसाईड महाराष्ट्र घ्यायचा आहे. विद्यार्थी कसा आहे, फ्रेशर आहे, रिपीटर किंवा याच्या अगोदर पास झालेला आहे. तर विद्यार्थी फ्रेशर असेल तर फ्रेशरवर टिक मार्क करायचे आहे. बोर्ड निवडायचा आहे. CBSE बोर्ड असेल, ICS असेल, IB असेल, NIOS असेल किंवा एनी अदर. तर सध्या महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एज्युकेशन, यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकायचा आहे. मग रोल नंबर काय करायचा आपल्याला, जो 10वीच्या मार्कशीटवर आहे तो रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही. रोल नंबर व्यवस्थित टाकून घ्या. मी उदाहरणार्थ रोल नंबर टाकतो. रोल नंबर टाकला. त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय नंबर या टॅबवर क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय नंबर या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक कन्फर्मेशनचा टॅब येणार आहे. त्या कन्फर्मेशन टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपलं नाव, आईचं नाव हे सर्व करेक्ट आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. करेक्ट असेल तर आपण येस करेक्ट या बटनावर क्लिक करा. येस करेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व माहिती आपल्या नावासकट या ठिकाणी आलेली असेल. या ठिकाणी आपल्याला परीक्षेचा महिना निवडायचा आहे. परीक्षेचा महिना निवडल्याच्या नंतर परीक्षेचं इयर, आपला ईमेल ID असेल तर ईमेल ID टाका, मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपले जे सिक्युरिटी क्वेश्चन आहेत 4-5, उदाहरणार्थ फेवरेट गेम, क्रिकेट, मूवी, टीचर इत्यादी माहिती द्यायची आहे. ही माहिती दिल्याच्या नंतर आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. पासवर्ड सेट करा. या ठिकाणी कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. आपल्यासमोर आपला युजर ID आणि पासवर्ड आपण जो टाकला आहे तो तयार झालेला दिसेल. नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपल्याला कॉलेज सर्च करून 11वीचे जे कॉलेज असतील, जे 12वीचे 11वीचे कॉलेज असतील, महाराष्ट्र राज्यातील सर्व, धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली इत्यादी सर्व जिल्ह्याची केंद्रीय पद्धतीने ही ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आणि जर आपलं रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर परत काय करायचं, आपल्याला लॉग इन टॅबवर यायचं आहे. आपला लॉग इन आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी आपल्याला शाळाचा प्रेफरन्स क्रमांक द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण केंद्रीय ऑनलाईन 11वी प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती घेतली. नवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या DIT परांडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.